बागलाण नोकरीचे आमिष बनावट आश्वासन देणारा प्रतीक पाठक अखेर गजाआड। बागलाण तालुक्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना तलाठी पदाच्या नोकरीचे आमिष दाखवून 50 लाखांहून अधिक रक्कम उकळणाऱ्या प्रतीक मदन पाठकला अखेर सटाणा पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड येथून अटक केली। 2 वर्ष तो सतत ठिकाणे बदलत पोलिसांना चकवा देत होता। मात्र सटाणा पोलिसांनी तांत्रिक तपासणीच्या आधारे त्याचा ठाव ठिकाणा शोधून त्याला अटक केली। प्रतीक पाठक हा बागलाण तालुक्यातील रहिवासी असून तो आदिवासी विकास विभागात नोकरीला होता। 2023 मध्ये झालेल्या तलाठी परीक्षेसाठी त्याने उत्तरपत्रिका कोरी ठेवण्याचे फसवे आश्वासन देत अनेक उमेदवारांकडून लाखो रुपये घेतले। त्याने पालकांना आणि उमेदवारांना सांगितले की तुम्ही काहीही लिहू नका, निकालात तुमचे नाव हमखास असतील आणि मी नोकरीची हमी देतो। त्याच्या या बनावट योजनेवर विश्वास ठेवून अनेक उमेदवारांनी उत्तरपत्रिका कोऱ्यात सोडल्या। मात्र जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा या उमेदवारांचे नावे यादीत नव्हते। यामुळे फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनेक पालकांनी पाठक याला विचारणा केली। सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि शेवटी अंतिम यादी लागली की तुमचे नावे असतील असे सांगून वेळ मारून नेली। मात्र 6 महिने उलटल्यानंतरही काहीच घडले नाही। त्यामुळे पालकांनी एकत्र येऊन सटाणा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। फसवणुकीची तक्रार दाखल होताच पाठक फरार झाला। तो नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नाव बदलून राहत होता। पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र तो सतत ठिकाणे बदलत होता। अखेर पोलिसांनी कुरिअर कंपन्या, फ्लिपकार्ट, अमेझॉन, बिग बास्केट यासारख्या ऑनलाईन डिलिव्हरी सेवांचा मागोवा घेत त्याच्या लोकेशनचा शोध घेतला। पोलिसांना खात्री झाली की तो सिल्लोडमध्ये लपून बसला आहे। पोलीस तेथे पोहोचले असता तो तेथूनही पळून जाण्याच्या तयारीत होता। मात्र सटाणा पोलिसांच्या टीमने वेळीच कारवाई करून त्याला ताब्यात घेतले। या प्रकरणी सटाणा पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय राऊत आणि त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहे। प्रतीक पाठक याला 4 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे। या प्रकरणी अजून काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून पाठकच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी सुरू आहे। तसेच फसवणुकीत आणखी किती उमेदवार बळी पडले आहेत याचीही तपासणी सुरू आहे। प्रतिनिधी भैयासाहेब माळी, सटाणा।